दिन जो का नाही तर रडू दे म्हणे पोरले. सुनबाई घरच झाडत होती, म्हातारी वट्टावर बसेल होती. पुन्हात आवाज ऐकीश उठीन होणी जोईने दोरी आलावा लागली. मग गुच्चू आलावा पाहिजे ना दोईने दोरी. पण काय काय म्हातारीसले बी आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही. हा ती 3च महिन्यानी पोर होती, पण आई म्हातारी ती दोरी आलाय जोईनी आणि ते 3 महिन्यान पोरले सांगे पड भाऊ व तुला कोणीच राहिना नाही बाप पड भाऊ व त्या बटा ऊस तोडाले निघ्या तो त्या नगरले कडी लाग गई व तू पड भाऊ. सुनबाई म्हणे नुसती दोरी झालावनीशे तरी एवढं गोमाल गोमाल कुमचाड कुमचाड म्हणता बा म्हणून का देखच म्हणे तुले. सुनबाईनं घर जाणं वै गे केरसोनी फेकी दिनी केरसोनी फेकी आणि जो का माय पोरले काढीन दूध पाजाल बसणे. एवढी रडणारी पोरगी, एवढी चिडेल पोरगी आणि माय जर दूध पाजाल बसणे तर पोरगी दूध घेईन कर भाऊ. हा एवढी रडणारी पोरगी इथली चिडी जायचे आणि माय जर दूध पाजाल बसणे इथली चिडेलवर दूध पिन का पोर? अजिबात नाही. बरोबर आहे ना? त्या नाही म्हण राहणार तुला माने उमरा माने. पण खरं आहे रे तुमनं बी खरं आहे. खरं आहे रे आप्पाने ते त्या सांगते पुढे बसाना काम नाही बोया कीर्तनकार नीच राहतात जाम. खरं आहे रे भाऊ तुमनं. एवढी जोरात रडणारी पोरगी पोरगी दूध घेत नाही. सुनबाई म्हणे आता आपला नंबर. पोरगी दूध पेत नाही. सुनबाई सांगे ती पोरले पे भाऊ बट असल ना कवणीत बोलती बुकी राहील ती म्हणे तू. सासू म्हणे वाय आय मालेच मग तुलेच ना तू चांगलं बोलते तुला चांगलं ऐकायला भेटतं तू कसाल केळा पाडत बसणे. काही काही म्हातारीसले बी आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही. तेवढं बरं आहे आपण जळगावમાં कोणतीच बाई नाही अशी आड बोलणारी. बट तताना सांग राहिलो बहिणीसोन मला जेवण राहायचे अजून. हा आटेनं सांगेन कोण बरं घर मग दाती घालली बट तताना सांगच बहिणीसोन मी. तुम्ही बट्या बहिणी चांगल्या शेती. तुम्हाला सांगतो नातं टिकवायचं असेल ना प्रत्येक सुनबाईनं सासूला माय म्हणलं पाहिजे आणि प्रत्येक सासूबाईनं सुद्धा सुनबाईले अंडेरच म्हणान पाहिजे. घरनं वातावरण टिकी राहत. बरोबर आहे का नाही? हो. पण काय काय म्हाताऱ्या बोलत्या आडावर राहतीस बाबा माऊली बाबा. जर कधी सुनबाई आणि अंडोर जर कुठे बाजारले किंवा माहेरले जर ती सुनबाई जासोय ना आणि जर पोरगा सोडायला जासोय ना मोटरसायकलवर काही काही म्हाताऱ्या दकवा बीक होती कशी डाचत आणि बसणे दकव कशी मुसडत आणि बसले खुली राहिली काही. आणि लक्ष्मीपूजन करीशने जर जवाई अंडेरले सोडालीस ना म्हातारी वर का दाबावर पापडे टाकेना. जर दखिले ना रस्त्यावर जवाई अंड्याने गाडी इरायनी बिकू गंगू दकवा माय मन सोनचिडी काय मज्जाने इरायनी. तुनी सोनचिडी दुसऱ्याने मजा ना मुसडानी मराल टाईमवर चहा भेटी तुला बाणटले. अपेक्षा काय ठेवता तुम्ही? आणि सुनबायांना पण सांगतो तुम्ही माहेर माही निघतीस ना बहिणी सोन भाऊ जायले 4-4 ताव सांगते दकवईनी मन बापले काय नाही थंडी ना पाणी पाऊस आहे ना सकाळ मा चहा लागस मन बापले पहिले चहा उकाय देत जा बरं कब्बर. तुन बापले सकाळ मा चहा लागस आहे तू भाऊ जायला सांग राय नी मग तुन नाही का तुनकडे ते ना अपेक्षा होईल तू बी 3 बापले पहिले चहा पाच देत जाय असं. हा तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मायबापांना तुमच्या भाऊजाईनं चांगलं सुखात ठेवलं पाहिजे तर इथं तुम्ही सासू सासऱ्यांना सुखात ठेवा. तुमच्या मायबापांना तुमची भाऊजाई सुखात ठेवेल. कारण जुना लोकांनी म्हणे शेजीन उसनवारी या ते लेऊन या ते देऊ. बरोबर आहे ना? सुईन मागे चुलान मागे. हां तुम्ही जर आटे सासू सासऱ्यानं करत तुम्हाला मायबापने बी तुम्ही भाऊजाई करीन. पण आटे जर तुम्ही सासू सासऱ्याला गोमाल गोमाल करत तुम्ही भाऊजाई तुम्हाला मायबापले कुमचाड कुमचाड कराशिवाय राहा नाही. न्याय येतो म्हणून या गोष्टींना आता टिकवायला पाहिजे. पण आडगं बोला माय जात ना पहिला नंबरच बाबा. तेवढं बरं आहे तुम्हाकडनं बाईसले आडगं नाही बोलताय साकू. असं आहे का? खरंच नाही सो बिचाऱ्या बहिणी असले माय असले. माय मरणी मायसाठी रडायला पाहिजे ना. बऱ्याच बाया भाऊ जाईनास काटा काढतीस. हा एक म्हातारी पडेल होती प्रेत पडेल होतं सगळ्या पुरी बसण्यात आणि म्हातारींसाठी रडेत म्हणी सीता हो माय म्हणे सीता का जंगल न पाखरू वत ना म्हणी माय म्हणी सीताले कोणी जेव खाऊ घाले नाही ना म्हणी माय. त्या भाऊजाया म्हणे घेणं नाही देणं नाही ऐन टाइमले उन्ही आड आड बुकी राहिली म्हणे. पण जी बहिणले रडताय तीच रडी जिल रडता उन्हाने तिला सहीनच करणं शे. मग
बट्ट्याचं इन करायला त्यात बिचाऱ्या भाऊजाया, पण दाखली आगाऊ होती, मन माया काटा काढणारी बाई. ताई म्हणे तुम्ही सर काही काटा बरोबर काढलीच म्हणे. पुढे ही बसनी ती दाखली भाऊजाई, मग ती रडस म्हणे सीता व माय म्हणे सीताले मी गण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना म्हणे माय, आणि आते तोंड चाडग्यापणा कराले गणजी बट्टी ना म्हणे माय. ती ननीन म्हणे चांगलं रडती दादीन बशीन खाती कसाल किडा पाडत बटणी तू. हाडग बोला मा एक नंबर 22 ना तो काय 22 ना तुमना नाही बहिणी तुम्ही मस्त आहेत बट्या बाया चांगल्या आता. विठ्ठल 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 ऐका, जोपर्यंत घरातलं वातावरण होतं तो जरा ठीक आहे, पण सगळे घरातली लोक चालली गेली. सुनबाई एकटीच होती, बसून बसून विचार करत होती माझा बापाचं काय चाललं असेल, माझा बाप काय करत असेल. बापाची आठवण येत होती, पोरगी घरात रडत होती. सुनबाई आल्याच्या नंतर सासूबाई आल्याच्या नंतर सुनबाईला विचारलं तेव्हा ती हकीकत सांगत होती माझ्या डोळ्याच्या पुढे फक्त माझा बापच फिरतोय. आत्या माझा बाप मला कधी दिसेल, माझ्या बापाची मला कधी भेट होते, माझ्या बापाचं कधी दर्शन होतं. सासरमध्ये राहून सुद्धा बापाला भेटण्याची जी पोरीला ओढा तुकोबा राय सांगता देवा, मी जर का देहूमध्ये गेलो, देहूमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा मला पंढरपूर दिसतंय की माझा बाप मला कधी भेटेल. जसं त्या सुनबाईला बापाला भेटण्याची ओढा सासरमध्ये राहून सुद्धा माहेर डोळ्याच्या पुढे येत आहे, अगदी माझी गत त्या पोरी सारखी आहे. महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्याचा खरं तर कार्यक्रमाचा टायमिंग होता 9 ते 11, पण रवी किरण महाराजना वसूल करले नाहीत म्हणे 8:45 सुरू कर दिन. तर कीर्तनाची वेळ असते माऊली बाबा 2 तास, पंचपदीपासून तर जय विठ्ठलपर्यंत. 8:45 सुरुवात झालेली म्हणजे 9:45 तुमचे 2 तास भरले होते.
आता किती वाजले? किती? म्हणजे अर्धा तास कीर्तनवाडी घ्या आपलं, बरोबर आहे ना? अर्धा तास वाढणार का नाही? आवरू ना मग आते. हां नाही, थोडी तब्येत खराब आहे म्हणे, जाऊ द्या बुवा. असं रोज ना कीर्तने 2-2 कीर्तने होतात अष्टमी असल्यामुळे. जाऊ द्या आज ना दिन अर्धा तास गण घ्या जास्त. आखो कितलं बोलू? 10 मिनिटं आखो बोलू तरी बी बोलू. असं म्हणजे तुमनं म्हणणं असं आहे, तू मरी का जात नाही पण सांग. म्हणजे लोकसले विजू बाबा काय घेणं देणं नाही. तुम्ही दाढी काशील घेणार मन बिडी चेटाळली होती काय का असेना राव. तुमच्या परिसरात एवढं चांगलं परिवर्तन आहे की समाज जमायला लागला कीर्तनाला, आणि ते बघून खरंच मला स्वाभिमान वाटतोय तुमच्या परिसराचा. जे माझे तरुण भाऊ तमाशाकडे जाणारे होते ते कीर्तनाकडे वळले माऊली बाबा, आणि कीर्तनाला यायला लागले. खरं तर मला आत्ता खरंच माझ्या हिंदू तरुणांचा स्वाभिमान वाटतोय की ते कीर्तनाला येत आहेत. धन्य माता पिता तयाचे. हां, आणि जर तुम्हाला कीर्तन ऐकायची जर इच्छा निर्माण होत असेल तर तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा ज्या मायबापानं तुम्हाला संस्कार दिले, तुम्हाला जन्माला घातलं, त्यांची खूप पवित्र आहे म्हणून तुमच्या मनात चांगले विचार आहेत. कारण शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. मायबापांचे संस्कार चांगले असले तेच इथपर्यंत येतात, बरोबर आहे का नाही? नाही ते बाकी ना हां बोलतात